बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून। सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे। शहरातील विविध भागात पाणी प्रश्न पेटला आहे आणि काल चक्क पालिकेच्या मुख्य इमारतीतच पाणी नव्हते। आज चिखली येथील महिलांनी महापालिकेवरच हंडा मोर्चा आणला। सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी पालिकेच्या इनगेटवर महिलांसह हंडा मोर्चा आणला होता। जोपर्यंत प्रशासन येऊन चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसून आंदोलन करणार असा पवित्रा घेतला होता। परंतु त्यानंतर महापालिकेचे शिष्टमंडळ भेटीस आले। त्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याशी बराच वेळ चर्चा केल्यानंतर सकारात्मक तोडगा निघाला। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। गेले कित्येक वर्ष झाले आमच्याकडे पाण्याची समस्या आहे आणि या पाण्याच्या समस्या असल्यामुळं आम्ही याआधी देखील बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहे। लाक्षणिक उपोषण केले त्याच्यानंतर मटकाफोड आंदोलन केले तरी प्रशासनाला जाग आलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना असं तोंडी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबांनो आमच्याकडे अशा पाण्याची गैरसोय होते, तुम्ही त्या ठिकाणी आमचं पाण्याची सोय लावा। आमच्या चिखली एरियामध्ये कुठल्याही एरियात जावा, तुम्ही कुठल्याही एरियात जावा, कुठल्याही पाण्याला लोक समाधान नाही आहे। मग ही आमच्या गावामध्ये एक तर दिवसाआड पाणी, त्यातलं 2-2.5 तास पाणी आणि ही जी जुलमी कपात आहे प्रशासनाने केलेली आमच्यावर जुलमी कपात आहे। तुम्ही आमच्या फक्त रोडच्या पलीकडे जा, थर्म्यात चौकात जा, त्या ठिकाणी 12-12 तास पाणी, प्राधिकरणामध्ये 24 तास पाणी। अरे आमच्या चिखलीनं काय केलं? आम्ही टॅक्स भरत नाही, आम्ही मिळकत कर, आम्ही मला सांगा ना आम्ही काय, आम्हाला आमच्या गावाला काय सुविधा आहे? नाही पाणी व्यवस्थित आहे, लाईट व्यवस्थित आहे। कित्येक दिवस आमची लाईट पण चालली, कुणाचं लक्ष नाही। आता 12-12 तास लाईट बंद आहे। आता येतो आम्ही तिकडे पण जाणार आहे MSCB वरती। म्हणजे सांगायचं काय की आम्ही प्रशासनाला कित्येक वेळा विनंती केलेली आहे की असं नाही आहे, हे आंदोलन जे करतोय हा नवीन नाही आहे, हे आज आमचं 3रं आंदोलन आहे, पण प्रशासन कुठे अजून जागा झालेला नाही। तुम्ही आता इन गेटवर थांबलात, वाहतुकीला खोळंबा होतोय आणि आउट गेटला येऊन त्यांचं म्हणणं आहे की आउट गेटला येऊन तुम्ही तुमचे काही जे लोक असतात त्यांनी प्रशासन द्या, प्रशासन जाऊन निवेदन द्या। सर आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही बऱ्याच वेळा त्या पद्धतीने केलं आहे। आमचं प्रशासन आमची त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळेस त्यांनी हेच म्हणाले की तुमचे 4-5 लोक घेऊन या, केलं ना आम्ही हे सगळं केलंय। पण आता आमचं म्हणणं असं आहे आम्ही तिथं जाणार नाही। आम्हाला एक तर जायचं असेल तर इनगेट, जर आम्हाला जायचं असेल तर इथून जाऊ द्या, इनगेटने। आम्ही आमचं काय केलंय, तुम्ही कुठून येतो? आपण इनगेटनेच येतो ना, आउटगेटने बाहेर जातो ना। आम्ही चुकीचं काय केलं? इनगेटला झालंय, इनगेटला तुम्ही आम्हाला अडवताय, आउटगेटला जायचं कसं आम्ही सांगा ना। आणि ह्या पुढं आमचं म्हणणं एकच आहे, नाही आमचं शिष्टमंडळ जाणार, त्यांनी यावा इथं खाली, त्यांनी खाली यावं, सांगावा की किती दिवसामध्ये आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आम्ही। मला सांगा ही लोक जे आलेले ह्यांची परिस्थिती काय माहिती आहे? ह्यांची परिस्थिती, ह्या लोकांना पाणी भरायला समजा वेळ जातो, सगळ्या गोष्टी पाणी कधी येत नाही। यावेळी विकास साने यांनी प्रशासनाचा निषेध केला। सुरक्षा रक्षक आणि आंदोलक यांच्यामध्ये आत सोडवण्यापासून तू मैमै झाली, तरीही सुरक्षा रक्षकांनी आम्ही तुम्हाला आत सोडू शकत नाही असे सांगितले। प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता रामनाथ टकले आणि उपअभियंता शहाजी गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि यावर लवकर तोडगा काढण्याविषयी सांगितले। पण विकास साने यांनी जोपर्यंत लेखी स्वरूपात आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार असल्याचे सांगितले। आंदोलनकर्त्यांनी आम्हाला पाणी फक्त अजून 1-2 तास वाढवून द्यावे अशी मागणी केली। त्यानंतर प्रशासक आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यासाठी आंदोलक विकास साने आणि 5 कार्यकर्ते मुख्य इमारतीत आयुक्त कक्षात गेले। तेथे आयुक्त नसल्याने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन दिले। तेव्हा प्रदीर्घ काळ चर्चा झाली। त्यात अधिकाऱ्यांनीच चिखलीला कसे कमी वेळ पाणी पुरवठा केला जातो हे मान्य केले। त्यावर जितेंद्र वाघ यांनी भविष्यात मी स्वतः लक्ष घालून पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल याची ग्वाही दिली व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। त्यानंतर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले।